नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज आपण आपल्या कोकरांना, बोकड्यांना आणि शेळ्या मेंढ्यांना पिसवा, गोचीड याचा जर त्रास होत असेल, तर यावर प्रभावी उपाय काय करतील याबद्दल माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. आपल्या शेळ्या मेंढ्यांना पिसवा होतात, त्यामुळे त्यांची वाढ खुंटते, बरेच प्रॉब्लेम होतात. तर त्यासाठी हे प्रभावी औषध आहे. यामध्ये कंटेंट महत्त्वाचं आहे. तुम्ही कंटेंट बघा. फ्ल्युमिथ्रिन 1% आणि या कंटेंटचं औषध तुम्ही वापरू शकता. यामध्ये आता या कंपनीचं मी वापरलं आहे. याआधी मी मॅनकाइंडचं एक येतं फ्ल्युमिकाइंड म्हणून, तर ते पण एकदम चांगलं आहे. यामध्ये एक प्रॉब्लेम हा आहे की याच्यासोबत जेव्हा आपण म्हणजे आपल्याला हे पाठीच्या कण्यावर टाकावं लागतं, शेळी, मेंढी किंवा बोकडाच्या. आणि ते टाकल्यानंतर थोडा वेळ त्यांना त्रास होतो, म्हणजे खाज वगैरे येते, ते अंग घासतात कुठेतरी, पण त्याचा चांगला रिझल्ट आहे. जे फ्ल्युमिकाइंड आहे त्याला एक कॅप येते. ती कॅप लावली की ते डायरेक्ट आपल्याला म्हणजे पाठीच्या कण्यावर अप्लाय करता येतं. पण यामध्ये काय आहे की यांनी एक झाकण दिलेलं आहे. त्यात ते टाकून आपल्याला पाठीच्या कण्यावर त्यात म्हणजे औषध भरून टाकावं लागतं. तर ते थोडंसं अवघड आहे. त्यामुळे शक्यतो तुम्हाला जर मिळालं तर ते मॅनकाइंडचंच घ्या. फ्ल्युमिकाइंड म्हणून येतं. त्याचा रिझल्ट चांगला आहे. त्याला थोडा एक स्मेल येतो, ज्यामुळे चांगला इफेक्ट पडतो. याला हे जे आहे माझ्या हातात आत्ता, याला कोणताही स्मेल नाही आहे. तर नक्की वापरून पहा आणि खूप चांगला रिझल्ट आहे याचा. बाकी भरपूर व्हिडिओ आहेत यूट्यूबवर, घरगुती उपाय वगैरे. मी बरेच करून बघितलं, नाही होत त्याने काहीच. त्यापेक्षा हे एकदम इफेक्टिव्ह आहे. हे आहे ते फ्ल्युमिकाइंड. यामध्ये बघा, तुम्ही आपण बघू शकता, याला वरून एक कॅप आहे. याला आपण हे ओपन क्लोज करू शकतो. हे ओपन केलं की यातून औषध यायला चालू होतं आणि हे आपल्याला बोकड्याच्या किंवा कोकराच्या, शेळ्या, मेंढीच्या पाठीच्या कण्यावर एक रेग मारायची असते फक्त. तर हे अतिशय प्रभावी आहे. तुम्ही हे वापरून बघा. तर हे 40 ml याची MRP 173 आहे. डिस्काउंट वगैरे पकडून मला 155ला 155ला मिळालं होतं. तर तुम्ही बघू शकता. धन्यवाद. जय शिवराय.